ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने महिपनच्या विरोधात जाऊन तोंड उघडल्यामुळे आता महिपनने प्रियाची वाट लावण्यासाठी आता अर्जुनची साथ देण्याचे ठरवलेले आहे आणि प्रिया तन्वी नसल्याचे मोठं सत्य आता अर्जुन समोर महिपनने आणलेले आहे आणि याचा पुरावा म्हणून प्रियाचं गाठोडं हे अर्जुनच्या हाती देणार आणि याचा मोठा उलगडा होणार आहे आणि प्रियाचं गाठोडं अर्जुनच्या हातात आणि सायलीचं गाठोडं प्रियाच्या रूममध्ये तिच्या कपाटात ते हास्पिनच्या हाती लागणार आहे आणि मोठा धमाका होऊन आता अर्जुन आता मधुभाऊंच्या समोर कुठल्या गाठोड्यात तन्वी कुठल्या गाठोड्यात सायली हे सत्य आता अर्जुन समोर आल्यानंतर आता काय होणार या आता भागात आपण पाहणार आहोत. प्रियाने महिपनच्या त्या व्हिडिओचा वापर करून जेलमध्ये चांगली सुटका करून घेतलेली असते. महिपन मला मारतोय असं सांगून ती जेलमधून सुटका करून घेतलेली असते. तेव्हा महिपन ठरवतो की काय झालं तरी पण या बाईला मी आता सोडणार नाही. कोर्टाच्या कचाट्यात सापडल्यामुळे महिपन आता काहीच करू शकत नाही. त्याचे हात पूर्ण बांधलेले असतात आणि महिपनच्या वकिलाने आता महिपनला चांगला सल्ला दिलेला असतो की तुम्ही आता प्लीज काय करू नका. तेव्हा इथे नागराज घरी येतं तेव्हा इथे महिपन नागराजला सांगतो की प्रियाला आता मी आता जिवंत सोडणार नाही कारण पण काही केलं तरी पण माझे हात दगडाखाली अडकलेले आहेत आणि कोर्टासमोर माझी बदनामी करू ती आता जेलमधून सुटलेली आहे. ते नागराज बोलतो की काय झालं तरी पण आपण तिला आता सोडू शकत नाही कारण की प्रिया ही नालायक पोरगी आहे. ही व्हिडिओच्या मदतीने ती जेलमधून बाहेर आली आहे. मग त्या अश्विनच्या मदतीने त्याचा कुठे पोचले असेल देवाला माहिती. आणि आता आपण सध्या तिचं काय करूया नको आणि वेळ आला काय तिचा बरोबर आपण काटा काढूया असं आता नागराज बोलतो. तो इथे महिपन बोलायला लागतो नाही मला आता तन्वीची वाट लावून टाकायची आहे. इथे नागराज बोलतो की थोडा दिवस आपण थांबूया नंतर काय ते बघूया आपण काय करायचं ते. पण इथे महिपन ते ठरवलं असतं की प्रियाची सगळी खबर आता अर्जुनला द्यायची ठरवतो आणि महिपन आता वेळ न घालवता अर्जुनला कॉल लावतो आणि त्याला सांगतो. महिपन बोलतो अर्जुन शेठ मला तुमच्याकडे खूप काम आहे महत्वाचं. तेव्हा इथे अर्जुन चिडतो आणि बोलतो. अर्जुन बोलतो की तू मला काय कॉल करत आहेस आणि तो फोन ठेवतो. तेवढे ते महिपन बोलायला लागतो 1 मिनिट मला तुमच्या कामाबद्दल तुमच्या कामाचं काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. महिपन बोलतो की तुम्हाला माहीत नसेल की नाही की ही प्रिया ही जेलमधून सुटलेली आहे. तर ते अर्जुन बोलायला लागतो व्हॉट आणि महिपन बोलतो हो मला त्याच्याविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. आणि महिपन बोलतो तुम्ही समजू नका मी तुमच्याशी दुश्मन मी बोलतोय. मला तुम्हाला प्रियाबद्दल खूप महत्वाची बातमी द्यायची आहे. महिपन बोलतो अर्जुन तुम्ही एकटे कोणाला आणू नका. नंतर महिपनच्या घरी आता अर्जुन एकटा आलेला असतो कोणाला आणलेला नसतं आणि तो महिपन अर्जुनला इथे डाऊटच असतो की तरी पण तो कोणाला घरी सांगत नाही आणि सायलीला पण सांगत नाही आणि त्याला थोडी तन्वीची माहिती द्यायची असते. त्यानंतर महिपनच्या घरी अर्जुन आल्यानंतर अर्जुन महिपन बोलायला लागतो अलभ्य लाभ. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो मला तुझी वायफाय बडबड ऐकायची नाही. तू मला इथे कशाला बोलवलंस ते लवकरात लवकर सांग. इथे महिपन सांगायला लागतो की तुमच्या घरामध्ये प्रिया नावाचं तन्वी नावाचं हे वादळ हे पुन्हा एकदा घोंघवणार आहे. तन्वी सुभेदार करून ते एक वादळ तुमच्या घरी येऊन आपटणार आहे. तर इथे अर्जुन बोलायला लागतो तू काय बोलते ते नीट सांग. तर इथे महिपन बोलायला लागतो मी आता मेन मुद्द्यावर येतो. महिपन सांगायला लागतो की तुमच्या घरात जी प्रिया नावाची मुलगी राहत होती ना तन्वी ती तोताई आहे आणि ती खोटी तन्वी आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला चांगला धक्का बसतो. ही रविराजची जी मुलगी म्हणून तुमच्या घरात आली नाही ती रविराजांची मुलगी नाही ती खोटी तन्वी आहे आणि ती रविराजांची प्रॉपर्टी हडपायला आलेली होती आणि त्यानंतर तुमच्या घराची प्रॉपर्टी तिला हडपायची होती म्हणून ती तुमच्या घरात आली. ते अर्जुन सांगायला लागतो की ते तुला कसं समजलं की ती खोटी तन्वी आहे म्हणून. अर्जुन सांगायला लागतो की यामध्ये तुझा दुसरा कुठला प्लॅन आहे काय. तो इथे महिपन सांगायला लागतो तू मी सांगितलेला याच्यामध्ये तू एकदम खोलामध्ये जाऊ नको. मी जे सांगितलं ते तू ऐक. आणि महिपन सांगायला लागतो की मी तुला मेन मुद्दा सांगितला आणि असं तुला काय करायचं असेल तू कर सर्वस्वी. अर्जुन सांगायला लागतो तू इतक्या वर्षानंतर मला ती गोष्ट सांगतो आणि प्रिया तुझ्याबरोबर होती तेव्हा तू मला ती गोष्ट सांगितलीच नाही. तेव्हा महिपन सांगायला लागतो की मी आता तुला का सांगितली कारण की त्या प्रियाने मला चांगला धोका दिला आहे आणि ती मला धोका देऊन त्या जेलमधून सुटलेली आहे. आता ती जेलमधून सुटल्यानंतर आता तुमच्या घरामध्ये ती पुन्हा एकदा कपट कारस्थान करायला येणार आहे आणि आता मला तिची वाट लावायची होती म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं आहे. पण मला तिची वाट लावायची होती पण माझे हात दगडाखाली होते म्हणून मी काय करू शकलो नाही म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं. आणि आता महिपन अर्जुनला प्रिया थोडं देतो आणि तो बोलतो आता तुला काय ते सत्य शोधायचं आहे. त्यानंतर अर्जुनच्या मनात विचार येतो की आता प्रियाचं काठोडं मिळालंय आता सायलीचं काठोडं कुठं असेल. इकडे कल्पना विमलला बोलते की तू प्रियाच्या रूममध्ये जाऊन साफसफाई कर कारण की प्रियाची रूम
बरेच दिवस अशीच बंद आहे, त्यामुळे तिथे खूप धूळ साचली असेल. त्यामुळे आता विमल त्या रूम मध्ये जाते साफसफाई करायला. ते विमल अश्विनच्या रूम आणि प्रियाच्या रूम मध्ये साफसफाई करत असताना तिला कपाटात एक गाठोडे सापडते. ते विमल ते सायलीला गाठोडे दाखवते आणि ते गाठोडे तिथेच टेबलावर ठेवते. अर्जुन ठरवते की ते गाठोडे आपण मधुभाऊंकडे नेऊया. तिथे आपल्याला कळेल की मधुभाऊ समोर कळेल की आपण ते गाठोडे तन्वीचे आहे की सायलीचे, कारण की त्यांना लहानपणी त्यांनी प्रियाला पाहिलं असतं. त्या अर्जुन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मधुभाऊंची तब्येत तशीच असते. त्यांना काही बोलता येत नसते, ते हावभाव करत असतात. त्यानंतर अर्जुन त्या गाठोड्यामधले फोटो काढतो आणि ते मधुभाऊंना दाखवतो आणि बोलतो तुम्ही मला काहीतरी हिंट द्या आणि त्या फोटोबद्दल मला काहीतरी सांगा. अर्जुन बोलायला लागतो हे फोटो प्रियाचा एका सायलीचे आणि ते तुम्ही मला सांगा. त्या टायमाला अर्जुन प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवतो आणि बोलतो हे फोटो कोणाचा आहे, हे गाठोडे कोणाचे आहे. तेव्हा ते अर्जुन मधुभाऊंना सांगतो हे गाठोडे मला महिपतने दिले आणि त्यांनी सांगितले ही खोटी प्रिया आहे, ही खोटी तन्वी ही प्रिया आहे. पण त्या टायमाला मधुभाऊ थरथरत असतात. तरी पण अर्जुन सांगायला लागतो, प्रियाचा फोटो दाखवून सांगत असतो हा फोटो बघा हा कोणाचा आहे, तुम्ही नीट काय ते सांगा. मधुभाऊ डोळे बंद करतात आणि बोलतात हो आणि ते इशारा देतात हो. आणि त्या टायमाला आता अर्जुनला कळतं की महिपत जे बोलत होतं ते सत्य आहे. आणि तिथे अर्जुनला कळतं की आता एक गाठोडे राहिले आणि ते खरं तन्वीच आहे. ते गाठोडे जर मिळाले तर ते मला समजू शकते की तन्वी ही खरी सायली आहे, तेव्हा मला कळेल की सायलीच ही खरी तन्वी आहे. त्यानंतर अर्जुन घरी येतो आणि ते सायली अर्जुनला पाहत असते, कारण त्याच्या हातात गाठोडे असते. आणि सायली बोलायला लागते की अर्जुन सर हे तुमच्याकडे कसलं गाठोडे आहे, हे गाठोडे तर आमच्या वास्तव्य आश्रमातलं होतं. पण त्याच टायमाला तिकडे विमल येते आणि बोलायला लागते हे गाठोडे माझ्याकडे पण असं सेम गाठोडे हे बघा. तेव्हा अर्जुन बोलायला लागतं की विमल ताई हे गाठोडे तुमच्याकडे कसं आलं. तेव्हा इथे विमल बोलायला लागते की काय झालं, मी अश्विनच्या रूममध्ये साफसफाई करायला गेलो तेव्हा मला इथे तन्वीच्या कपाटात मला हे गाठोडे सापडले. इथे अर्जुन ते गाठोडे घेतो आणि प्रियाचं गाठोडे असतं ते बाजूला ठेवतो, कारण की काही कन्फ्युजन होऊ नये. तर इथे सायली प्रियाचं गाठोडे घेते आणि ती बाहेर लागते. तेव्हा इथे ती बोलायला लागते हे गाठोडे तर प्रियाचं आहे. तर ते अर्जुनला कळतं की जे महिपतने आणि मधुभाऊने हिंट दिली ती खरीच आहे. तेव्हा सायली अर्जुनला बोलला ते गाठोडे तुम्हाला कुठे सापडले. तेव्हा ते अर्जुन सांगायला लागतो की हे गाठोडे मला आश्रमात सापडलेत आणि तो महिपतचं नाव सांगत नाही. नंतर सायली ती विमलने दिलेला गाठोडा उघडते आणि तिला त्याच्यात फोटो मिळतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर सायली बोलायला लागते की हा माझ्या लहानपणीचा फोटो आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना अर्जुनला पण आणि सगळ्यांना चांगला धक्का बसतो. त्यानंतर ही खबर रविराज आणि प्रतिमाकडे जाते आणि अर्जुन सांगायला लागतो की सायलीच आपली खरी तन्वी आहे. जी प्रिया तुमच्याकडे राहत होती ती खोटी तन्वी होती आणि ती तोतया म्हणून ती तुमच्याकडे आली होती. आता अर्जुनला हे खरं सत्य समजल्यानंतर आता प्रियाचं काय होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.